शूट, एडिट, स्लिप अँड रिपीट हा प्रोटोकॉल प्रत्येक यूट्यूब धारकाचा, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल किंवा कुठल्याही कंटेंट बनवत असाल तर तुमचा दिवसभराचा प्रोटोकॉल असाच राहतो. तेव्हा आपण ज्या व्हिडिओ बनवतो, आपण जे कंटेंट बनवतो ते लोकांना का आवडले पाहिजेत आणि मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे. एखाद्या फेसबुक धारकाकडे किंवा एखाद्या इंस्टाग्राम रील्स बनवण्याकडे कोणकोणते इक्विपमेंट्स असणं फार गरजेचं आहे. तर आज खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. यूट्यूब स्टुडिओमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा वापर केला आहे, त्या वस्तूंची किंमत काय आहे, त्या वस्तू तुम्हाला कुठे भेटतील, कशा सापडतील आणि तुम्ही तुमचा घरच्या घरी सेटअप कसा करू शकता. तर व्हिडिओ तुम्ही जर यूट्यूबवर आहात, तुम्ही जर फेसबुकवर आहात, तुम्ही जर इंस्टाग्रामवर आहात, तुम्ही जर कंटेंट बनवताय तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. वेलकम टू माय AP ट्रेंडिंग स्टुडिओ. आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय जाणवतंय? थोडंसं बरं वाटलं असेल, कारण काय माहिती आहे का, आतमध्ये आपण बऱ्याच गोष्टी समाविष्ट केल्या आहेत जेणेकरून आतमध्ये आल्यानंतर येणाऱ्या व्यक्तीवर थोडासा प्रभाव राहिला पाहिजे. अगदी काही कमी खर्चामध्ये आपण चांगला स्टुडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तर आता आपण संपूर्ण सेटअप बघूया सर्वप्रथम, नंतर मी तुम्हाला बरं मित्रांनो, आता आपण एक एक गोष्ट जी आहे ना ती समजून घेणार आहोत की एखादी वस्तू आपण कुठून परचेस केलेली आहे, ती कुठे घेतली, तिची किंमत किती आहे आणि ती का गरजेची आहे. तर चला आपण सुरुवातीला आपण बघूया की आपण सर्वप्रथम एक पहिली गोष्ट म्हणजे असा स्टुडिओ बनवण्यासाठी तुम्हाला तुमची स्वतःची अशी एक रूम असणं फार गरजेचं आहे. तर माझ्याकडे माझ्या घराच्या वरतीच एक रूम खाली होती, तिला मी साफ केली आणि तिथे नंतर मग हा सेटअप मी उभा केला आहे. तर पहिली जागा, तर ती जागा आपण निर्माण केली माझ्या घराच्या वरती. तुमच्याकडे असेल तर तुम्ही देखील तेच करा. पहिली जागा शोधा जिथे आपल्याला स्वतःचा सेटअप बसवायचा आहे. नॉईज कंट्रोल करण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट जी महत्त्वाची असते ना ते असतात इकोस्टिक फोम. तर हे जे इकोस्टिक फोम आहेत ना, हे आपण आपल्या स्टुडिओमध्ये व्हिडिओमध्ये बघितले आहेत की आपण जे कोपरे आहेत, भिंतीचे जे कोपरे आहेत ते आवश्यक आहेत. कारण जो आवाज असतो ना तो भिंतीवर आपटून परत रिटर्न येतो. त्यावेळेस तुम्हाला हे इकोस्टिक जे फोम आहे ते फार गरजेचे आहेत. तर इकोस्टिक फोम तुम्हाला कुठे भेटतील ते सांगतोय. बरं, हे इकोस्टिक फोम तुम्हाला ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि अन्य कुठल्या साईट ज्या आहेत त्यावर तुम्हाला ऑनलाईन भेटू शकतात. मी या संपूर्ण स्टुडिओमध्ये 90 पॅनलचा वापर केलेला आहे. म्हणजे 90 पॅनल जे आहेत ते मी ऑनलाईन मागवले आणि तदनंतर मग माझ्याच डोक्यानं मला जसं जसं लावता येईल त्या पद्धतीनं मी या स्टुडिओमध्ये त्याला लावलं आहे. ते डिझाईन देखील माझंच आहे आणि सेटअप देखील मीच तयार केला. मित्रांनो, या 90 पॅनलचा एकूण खर्च जर आपण पकडला ना तर 90 पॅनल मला जवळजवळ 8 ते 8.5 हजारापर्यंत गेलेले आहेत. तर तुम्ही जर तुमच्याकडे कमी जागा असेल तर त्यामध्ये तुम्ही कमी खर्चामध्ये देखील करू शकता. माझ्याकडे जागा होती आणि थोडासा बजेट पण मी ठेवलेला. तर एकूण हे सगळे जे पॅनल्स आहेत इकोस्टिक फोमचे ते मला 8.5 पावणे 9 हजारपर्यंत गेलेले आहेत. तर मित्रांनो, या स्टुडिओला आणखी एक गोष्ट आकर्षक बनवते ती म्हणजे ही सिलिंग. बरं, प्लास्टर ऑफ पॅरिसची नाही आहे, तर ही सिलिंग जी आहे ना ती फायबरची आहे.
तर फायबर आणि पी यू बीमध्ये जसा फरक दिसतो ना तसा त्यांच्या कॉस्टमध्ये देखील आपल्याला फरक जाणवेल. पी यू बीची सिलिंग असते ती आपल्याला महाग पडते, तर प्लास्टर फायबरची सिलिंग आहे ती तुम्हाला थोडीशी स्वस्त पडते. तर आपण या ठिकाणी जी सिलिंग केलेली आहे ती फायबरचीच आहे. तर याची एकंदर जर कॉस्ट पाहिली ना आपण, तर या सिलिंगमध्ये लागलेले जे LED आहेत, या लाईट्स जर आपण सोडल्या तर तुम्हाला ही सिलिंग 9, 10, 11, 12 हजारपर्यंत सहज मिळू शकते. तर आपण त्याचा वापर या ठिकाणी केला आहे. जर तुम्हाला आवश्यक वाटलं तर तुम्ही देखील करू शकता. या स्टुडिओमध्ये मी आणखी एका वस्तूचा वापर केला, त्या म्हणजे आकर्षक दिसणाऱ्या 2 खुर्च्या, चेअर. खरं तर अशा खुर्च्या बाजारामध्ये तुम्ही जर फर्निचरच्या दुकानामध्ये गेलात ना तर तुम्हाला कुठेही मिळतील. पण या ज्या 2 खुर्च्या ज्या आहेत त्या खास मुलाखती करण्यासाठी, कारण मला मुलाखत करण्याची आवड आहे आणि आपल्या चॅनलवरून त्या तशा गोष्टी सुरू आहेत, तसे एपिसोड सुरू आहेत, तर आपण त्याचा वापर करणार आहोत. तर ही बाजारामध्ये मला 3,500ला मिळालेल्या आहेत. 3,500 रुपयाच्या 2 खुर्च्या आहेत. पण तुम्ही तुमच्या बजेटनुसार अशा खुर्च्या परचेस करू शकता. मग कुणाचं बजेट 3, 5, 10, 18, 20, 25,000, 30,000पर्यंत ते देखील खुर्च्या बाजारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ज्या खास पॉडकास्टसाठी असतात. बरं, तुमच्याकडे जर तुमच्या स्टुडिओला किंवा तुमच्या सेटअपच्या ठिकाणी जर खिडकी असेल किंवा अनेक, तर तुम्ही असे कर्टन वापरून बघा, कारण याचा देखील फायदा नॉईजसाठी फार चांगला होतो, रिझल्ट चांगला निघतो. जेवढे तुम्ही तुमच्या स्टुडिओमध्ये साहित्य लावाल तेवढा जो इको जो असतो तो कमी होऊन जाईल आणि तुम्हाला त्याचा बेनिफिट राहील. बरं मित्रांनो, माझ्या या स्टुडिओमध्ये तुम्ही बघताय की काही जागा रिकामी जी होती तिला आणखी आकर्षक बनवण्यासाठी मी या स्टिकरचा वापर केला आहे. हे जे वॉल स्टिकर आहे ते तुम्हाला ॲमेझॉन असेल, कुठल्या ज्या साईट्स आहेत त्यावर तुम्हाला नक्कीच मिळतील. मग तुम्ही तुमच्या आवडीचे स्टिकर तुम्हाला जे हवे ते तुम्ही लावू शकता. मी हे लावलं आहे आणि त्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं देखील लावलं आहे, ते देखील तुम्ही बघू शकता. मित्रांनो, कुठलीही व्हिडिओ बनवताना त्याची क्लॅरिटी फार महत्त्वाची असते. मग बऱ्याचदा आपण विदाऊट क्लॅरिटीने व्हिडिओ बनवतो, इनडोअर असू द्या किंवा आउटडोअर असू द्या. ज्यावेळेस आपण बाहेर व्हिडिओ बनवतो ना त्यावेळेस सूर्याचा प्रकाश आपल्याला पुरेसा ठरतो, पण ज्यावेळेस आपण घराच्या आतमध्ये येतो त्यावेळेस लाईटची आवश्यकता आपल्याला भासते. मग अशा वेळेस लाईट्स असणं फार गरजेचे आहेत. मी माझ्या कंटेंटसाठी या 2 लाईट्स खरेदी केलेल्या आहेत. हे आहे सिम्पेक्स कंपनीचे RJ आणि या बाजूला देखील सिम्पेक्स हे हँड होल्डर लाईट आहे. आणि दोघांचाही रिझल्ट मला जो आहे ना तो चांगल्या पद्धतीनं मिळाला आहे. बघा, या पद्धतीनं आपण लाईट बघू शकतो, याला कमी जास्त आपण करू शकतो आणि याच्यामध्ये बरेच प्रकार देखील आहेत. फ्लॅश लाईट आहे, रंग बदलणाऱ्या लाईट देखील याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर या बाजूला जर आपण बघितलं ना तर ही लाईट देखील अतिशय चांगली आहे आणि बऱ्याचदा आपण प्रोफेशनल जे कॅमेरामॅन असतात त्याचा वापर करतात. ही या लाईटची दुसरी बाजू आहे. दुसऱ्या बाजूने आपल्याला वेगवेगळ्या कलरच्या लाईट्स आपल्याला फ्लॅश होताना पाहायला मिळतील. तर या बाजूला जर आपण विचार केला तर या बाजूनं प्लेन लाईट्सचा देखील आपण वापर करू शकतो. तर ह्या लाईटचा फायदा हा आहे. तर ह्या जर आपल्याला परचेस करायच्या असतील तर तुम्हाला ऑनलाईन तर आहेतच, बोरा बाजार मार्केटला जा, त्या ठिकाणी बरेच कॅमेऱ्याचे दुकानं आहेत. कॅमेऱ्याच्या दुकानामध्ये तुम्हाला या ऑफर्स पाहायला मिळतील. ह्याची किंमत जर आपण पाहिली तर ही दिसायला लहान आहे, परंतु 3,500 ते 4,000 रुपये याची किंमत आहे. आणि ही जी आहे ह्याची किंमत 8,500-9 हजाराच्या पुढे देखील आपल्याला पाहायला मिळतील. तर ह्या दोन्ही लाईट्स तशा बघायला गेले तर थोड्याशा महाग वाटतील, पण रिझल्ट अतिशय चांगला आहे. बरं मित्रांनो, आपण आता ह्या 2 लाईट्स पाहिल्यात, परंतु लाईट्स जर सेट करायचे असेल, एकाच जागेवर ठेवायचे असतील तर हा स्टँड फार महत्त्वाचा आहे. तर हा स्टँड तुम्हाला जिथे लाईट्स आहेत तिथे तुम्हाला स्टँड देखील मिळतात. तर या स्टँडची किंमत 500 पासून पुढे आहे, म्हणजे तुम्ही 500 पासून देखील खरेदी करू शकता. त्याच्या क्वालिटीनुसार त्याची प्राईस वाढत जाणार आहे. तर तुम्ही आवर्जून हिची देखील खरेदी करा, तुम्हाला त्याचा खूप फायदा राहील. मध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा साहित्य जर आपण पाहतो त्याच्याबद्दल मी सांगणारच आहे. तर तुम्ही व्हिडिओ काही स्किप करू नका, कारण ही गोष्ट जी आहे, ह्या ज्या इक्विपमेंट्स आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत. पण या ठेवण्यासाठी वापरला जाणारा हा टेबल आणि ज्याच्यावर मी बसलो ती चेअर, हे देखील फार महत्त्वाचे आहेत. टेबल जर आपण विचार केला ना तर टेबल तुम्ही घ्याल तसं आहे. 3,000, 3,500, 5,000, 8,000, 10,000, 12,000 तुम्ही तुमच्या बजेटनुसार फर्निचरच्या दुकानातून विकत घेऊ शकता.
मी ज्या चेअरवर बसलेलो आहे ती चेअर अगदीच 5,000 5,500पासून स्टार्ट होती. तर मला ही चेअर 5,500ला पडलेली आहे आणि हा टेबल मला 5,500ला पडला आहे. म्हणजे या दोन गोष्टी मला 11,000पर्यंत गेल्यात. बरं, तुम्ही जर व्हिडिओ क्रिएटर असाल किंवा इन्स्टा रील्स बनवत असाल किंवा तुम्हाला बोलायची आवड आहे, तुम्ही डायलॉगबाजी करत असाल, तर तुमच्याकडे मोबाईलसोबत एक हा जो माईक आहे, वायरलेस माईक मी वापरतो. मी सध्या या माईकनं सगळ्या व्हिडिओज ब्लॉग्स तयार करतो. तर माझ्याकडे मी डिजिटेकचा माईक वापरतो. डिजिटेकच्या या किटमध्ये आपण बघू शकतो असे 2 ट्रान्समीटर आणि एक रिसिव्हर असा माईक येतो. सध्याच्या घडीला मी ज्या माईकमधून बोलतो आहे किंवा तुम्ही जो आवाज ऐकताय तो त्याच माईकचा एक वापर आहे. तर त्यासाठी मी ह्या गोष्टी वापरलेल्या आहेत. तर तुम्ही देखील ही गोष्ट परचेस करू शकता. तुम्हाला एकूण 3 माईक या ठिकाणी भेटतात. कनेक्टर असतात. त्यानंतर माईक कनेक्टरसाठी आणखी एक वेगळी वाईट येतं. म्हणजे तुमच्याकडे जर आयफोन असेल किंवा अँड्रॉइड असेल तर तुम्ही त्या दोन्ही मोबाईलमध्ये याचा वापर करू शकता. अगदी 4,000पासून त्याची प्राईस पुढे आहे. मला हा किट जो माईक किट आहे तो तब्बल 4,500ला पडला आणि त्याचा रिझल्ट मला अतिशय चांगला मिळाला आहे. ट्रान्समीटर आणि रिसिव्हर आणि या केबल्स आहेत. या केबल्स फार महत्त्वाच्या आहेत कारण या केबल्सच भरपूर तुमचं काम करतात. तर असा संपूर्ण डिजिटेक वायरलेस माईक जे आहे त्याचा किट येतो. तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता किंवा एखाद्या शॉपमध्ये जाऊन देखील परचेस करू शकता. बऱ्याचदा व्हिडिओ बनवण्यासाठी आपण सेल्फी स्टिकचा वापर करतो किंवा गिम्बलचा वापर करतो. पण व्हिडिओ जर एका जागेवर जर तुम्हाला बसून जर करायचे असेल तर असा स्टँड तुमच्या टेबलवर असणं फार गरजेचं आहे. हा स्टँड मी मुंबईमध्ये खरेदी केला. स्टँडची किंमत जास्त नव्हती. 500 ते 700 रुपयापर्यंत तुम्हाला असा स्टँड मिळू शकतो. त्याचा वापर तुम्ही करू शकता. या स्टुडिओमधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो सेट आहे ती महत्त्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी. कारण मी एक कलाकार असल्यामुळे माझा जो संबंध आहे तो माईकसोबत पहिल्यापासून राहिला आहे. आणि स्टुडिओमध्ये ज्यावेळेस रेकॉर्डिंग केलं जातं त्यावेळेस हा कंडिशनर जो माईक असतो हा फार महत्त्वाची भूमिका निभावतो. तर अतिशय स्टायलिश आहे. स्कारलेट कंपनीचा आहे. 2i2 3rd जनरेशन. फोकसराईटचा हा इंटरफेस आपण या ठिकाणी पाहू शकतो जो तुम्हाला एक चांगला मी म्हणेन की रिझल्ट रेकॉर्डिंगमध्ये देतो. तर हा देखील एक चांगला पर्याय आहे. याचे बरेच व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर पाहायला मिळतील. चांगले रिव्ह्यू पाहायला मिळतील. जर तुम्ही स्टुडिओ ओपन करताय आणि तुमच्या मनामध्ये देखील जर असा जर काही असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही त्याचा जरूर विचार करू शकता. बाजारामध्ये याची किंमत 25,000 ते 30,000पर्यंत आहे. मला हा 25,000ला मुंबईमध्ये एका शॉपमध्ये पडला. तर तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता किंवा शॉपमध्ये जाऊन देखील खरेदी करू शकता. हा एक चांगला पर्याय तुमच्या स्टुडिओसाठी राहू शकतो. या अगोदरच्या ज्या आपण व्हिडिओ जर केल्यात, ज्या रेकॉर्ड देखील आपण मोबाईलमध्ये केल्यात आणि एडिट देखील मोबाईलमध्येच करायचो. पण आता आपण या पुढच्या ज्या व्हिडिओ आहेत त्या मोबाईलमध्ये सध्या रेकॉर्ड आपण करणार आहोत. परंतु एडिट जे आहे ते संपूर्ण या PC वर केलं जाणार आहे. तर एक छोटासा PC आपण या ठिकाणी तयार करून घेतला आहे जेणेकरून आपल्याला चांगल्या फीचर्सच्या माध्यमातून चांगले व्हिडिओ एडिट करता येतील. त्या फीचर्सचा उपयोग करता येईल. त्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला देखील मिळतील. तर यासाठी एक 35,000 40,000 45,000च्या बजेटमध्ये तुम्ही तुमचा एक बेसिक कम्प्युटर घरच्या घरी बसू शकता आणि एक चांगल्या सल्लागाराकडून आपण ते बनवून घेऊ शकता. तर मी देखील एक चांगला मित्राकडून चौकशी केल्यानंतर असा हा जो PC आहे तो या ठिकाणी बनवून घेतला आहे. आता आपण पुढच्या ज्या व्हिडिओ आहेत त्या काही मोबाईलवर होतील तर काही याच्यामध्ये होतील. तर याचा देखील आपण उपयोग करणार आहोत. स्टुडिओ म्हटलं तर PC तर आलाच. मित्रांनो, ज्यावेळेस आपण मोबाईलच्या माध्यमातून व्हिडिओ बनवत असतो, व्हिडिओ शूट करतो, त्यावेळेस आपल्या हातामध्ये एकतर सेल्फी स्टिक असतो किंवा अशा पद्धतीनं नवीन बाजारामध्ये आलेले जे गिम्बल आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. तर बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे तुम्हाला नवीन नवीन गिम्बल पाहायला मिळतात. एक तंत्रज्ञानाचं युग आहे. तर तंत्रज्ञानाच्या दृष्टीतून
फोटोग्राफी असेल किंवा व्हिडिओग्राफी असेल अगदी पुढे चाललेली आहे. तर आपण छोटे जे क्रिएटर आहोत त्यांच्यासाठी देखील आपल्याला अशा पद्धतीने जे गिम्बल आहेत त्याची मदत होते. या गिम्बलचा वापर व्हिडिओ ज्यावेळेस आपण शूट करतो त्यावेळेस त्याचा बॅलन्स व्यवस्थित राहिला पाहिजे, व्हिडिओ हल्ली नाही पाहिजे, यासाठी गिम्बल वापरला जातो. आणि मग हा जो गिम्बल आहे याचा वापर आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस तुम्हाला एक चांगला रिझल्ट देखील पाहायला मिळतो. तर हा DJI कंपनीचा गिम्बल आहे. DJI OM 4SE 8,500-9,500 हजारापर्यंत याची किंमत आहे. आणि चांगला रिझल्ट सध्याच्या घडीला या गिम्बलचा मला तरी पाहायला मिळाला आहे. तर तुमच्याकडे DJIचा OM 4SE हा पर्याय आहे. त्याच्यानंतर DJIनं आणखी बरेच गिम्बल बाजारामध्ये आणलेले आहेत. दुसऱ्या कंपनीचे देखील तुम्हाला हे प्रोडक्ट पाहायला मिळत आहेत. तर आपण चांगल्यात चांगले व्हिडिओ पाहिल्यानंतर सजेशन घेतल्यानंतर हा गिम्बल निवडला आणि याचा वापर आपण आता आपल्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर तुम्ही या शोधामध्ये असाल तर तुमच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. बरं मित्रांनो, माझ्या या स्टुडिओमध्ये अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या आपण आता या ठिकाणी सांगितल्या नाहीत. परंतु आपण एखादं स्टुडिओ जर उभं करतो ना त्यावेळेस तुम्ही तुमच्या स्टुडिओमध्ये बऱ्याच गोष्टी इन्क्लूड करू शकता, ठेवू शकता. तर तुमच्या मर्जीनुसार तुम्ही स्टुडिओला तुमच्या सजवू शकता. आपण जर स्टुडिओ जर पाहिल्यानंतर याच्यामध्ये आणखी बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला नजरेस पडत आहेत. तर त्या गोष्टी सांगण्यासारख्या मला वाटल्या नाही, परंतु तुम्हाला त्या दिसत आहेत. तर याहीपेक्षा चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्ही तुमच्या स्टुडिओमध्ये ठेवू शकता. तर तसे तुमच्याकडे बरेच पर्याय आहेत. आपण आपल्या स्टुडिओला चांगल्या पद्धतीने बनवू शकता. तर मित्रांनो, कसा वाटला एकंदर माझा हा स्टुडिओ कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा. आणि स्टुडिओबद्दल जर काही शंका असेल किंवा जर तुम्ही स्टुडिओ करत असाल आणि तुम्हाला जर मार्गदर्शन हवं असेल तर आमचा इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे किंवा माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला माझ्या IDवर या ठिकाणी पाहायला मिळेल. त्या IDवर जा आणि आम्हाला आवर्जून कमेंट करा. तुम्हाला कमेंटमधून आम्ही निश्चितपणे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न निश्चित करू. तर असंच तुमचं सगळ्यांचं सपोर्ट राहू द्या. स्टुडिओ ओपन केला आहे, हे पहिलं पाऊल आहे या क्षेत्रातलं. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मला पुढे जाण्यासाठी आणखी मदत होईल आणि या तुमच्या मार्गदर्शनातून मी पुढे जात राहीन. तर व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल तर पहिली गोष्ट म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.